तुमच्याही घरात आहेत हे वृक्ष, वेळीच व्हा सावध. वास्तुशास्त्रात सांगितलेत भयंकर परिणाम. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी. वास्तुशास्त्रामध्ये काही झाडांना शुभ म्हटलं गेलं आहे, जर काही अशुभ वृक्षही अशुभ आहेत अशी मान्यता आहे. आज आपण अशाच काही वृक्षांची माहिती घेणार आहोत. ज्योतिषशास्त्रात वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व असतं. अनेक जण आपलं घर वास्तुशास्त्रानुसार बांधतात, मात्र घरात ज्या वस्तू ठेवल्या जातात त्या जर वास्तुशास्त्रात सांगितलेल्या विशिष्ट दिशेला ठेवल्या नाहीत किंवा अयोग्य दिशेला ठेवल्या तर घरावर अनेक संकटे येतात, अनेक समस्यांचा सामना करावा लागतो असं मानलं जातं. वास्तुशास्त्रामध्ये केवळ वास्तूबाबतच मार्गदर्शन करण्यात आलेलं नाहीये, तर विविध वृक्ष, विविध प्राणी या संदर्भात देखील मार्गदर्शन करण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार काही झाडं ही खूप शुभ असतात. ही झाडं जर तुमच्या घराच्या परिसरामध्ये, घराच्या समोर किंवा पाठीमागे असतील तर तुमचं कल्याण होतं, घराची भरभराट होते, लक्ष्मी मातेची कृपा सदैव तुमच्यावर राहते. मात्र अशी काही वृक्ष असतात, ती जर तुमच्या घराच्या परिसरात असतील तर तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. आज आपण अशाच काही वृक्षांबाबत माहिती घेणार आहोत. वास्तुशास्त्रामध्ये काही झाडांना शुभ म्हटलं गेलं आहे, ज्या वृक्षामुळे तुमच्या घरामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा राहते, लक्ष्मी मातेची कृपा सदैव तुमच्यावर राहते, घरातील वास्तुदोष दूर होतात. अशा वृक्षांमध्ये वड, उंबर, तुळस आणि फळ देणारी मात्र काटेरी नसलेल्या वृक्षांचा समावेश होतो. वड, उंबर अशा महाकाय वृक्षांमुळे तुमच्या आसपास ऑक्सिजनची पातळी मोठ्या प्रमाणात राहते. तसेच या झाडाखाली देवतांचं वास्तव्य असतं असं देखील मानलं जातं. त्यामुळे ही झाडे शुभ मानली जातात. वास्तुशास्त्रामध्ये देखील या झाडांना विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. दरम्यान दुसरीकडे काही झाडे अशी असतात ज्यांना वास्तुशास्त्रात अशुभ मानलं गेलं आहे. अशी झाडं जर तुमच्या घरासमोर असतील तर त्या झाडांमुळे कायम तुमच्या घरात एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा राहते असं वास्तुशास्त्र सांगतं, ज्यामध्ये लिंबुणीच्या झाडाचा समावेश आहे. लिंबुणीचं झाड हे दारासमोर असू नये असं मानलं जातं. या झाडाला असलेल्या काट्यांना नकारात्मक ऊर्जेच्या रूपात पाहिलं जातं. या वृक्षाप्रमाणेच घराच्या समोर पपई किंवा केळीचं झाड देखील असू नये असं मानलं जातं. या वृक्षांना अशुभ मानलं गेलं आहे. हे वृक्ष तुमच्या घरासमोर असू नये असं वास्तुशास्त्र सांगतं. तर ही होती मित्रांनो, कोणते झाड घरासमोर असावे व कोणते झाड घरासमोर नसावे, ज्याचे तुम्हाला शुभ व अशुभ फळे मिळू लागतात. त्यामुळे तुम्ही नक्की तुमच्या घरासमोर कुठले झाड आहे हे पाहू शकता व त्यानुसार तुम्ही वास्तुशास्त्रानुसार बदल करून घेऊ शकता. ही होती माहिती. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. व चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.